बरोबर आहे. आता केदारची गर्लफ्रेंड म्हटल्यावर चांगलीच असणार ना. बरं मला सांगा, तुम्ही जेव्हा तिला भेटला होता त्यावेळेस ती तुमच्या सगळ्यांशी कशी वागली? अहो बोलायला खूप गोड आहे. सगळ्यांशी कशी आदर आणि प्रेमाने बोलते. आणि केदारशी? त्यांच्याशी तर विचारूच नका. अहो एवढं गोड बोलती, एवढं भारी बोलती ती. अहो तुम्हाला सांगतो बॉस, अहो एकदम ती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात. तिला काय हवंय, काय नको, काय पाहिजे, मग सगळं पुरवता. एवढी काळजी घेतात ते तिची. हो. एवढी चांगली आहे ती? खूप. मग आता तुम्हीच सांगा मला, मी तिच्यासाठी काय गिफ्ट घेऊन जाऊ जाताना? नाही, असं कोणाला तरी पहिल्यांदा भेटायला जाताना मोकळ्या हाताने जाणं बरोबर नाही ना वाटत. काय आवडेल तिला? काहीही घेऊन जा. एवढ्या साध्या आहेत ना त्या, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीचं जरी गिफ्ट घेऊन गेलात ना तरी चालेल. हो चालेल. अगं माझ्या चॉईसचं कसं नेणार? म्हणजे तुमच्या आवडीनिवडी सेमच असतील ना, शेवटी तुमच्यासारख्याच आहेत त्या. बरोबर बोलली स्वाती वगैरे. हो बॉस सारखी असली तर केडी सरांचं खूप प्रेम आहे तिच्यावर. अहो बॉस तुम्हाला काय सांगू, केडी सर काय म्हणाले माहितीये? काय म्हणाला? तिच्यासारख्या गोलपोळ्या जगात कोणीच करू शकत नाही. हो, त्यांना फार आवडतात तिच्या आजच्या गोलपोळ्या. असं म्हणाला? हो हो. आता तर काय विषयच संपला. मग नाव काय तिचं? नाव नाव काय? नाव 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 ते आहे. अहो बॉस, आता तुमची भेटच होईल ना तिच्याशी, मग ओळख होणारच आहे. मग नाव गाव सगळं कळेल तुम्हाला. अहो बॉस तुम्हाला सांगतो, तुमची ना एकदम चांगली मैत्री होईल बरं तिच्याशी. एवढी भारी आहे ती. का? नाही म्हणजे माझी का चांगली मैत्री होईल तिच्याशी? कारण ती तुमच्यासारखीच आहे ना, एकदम सेम. मी येते. नाही उगाच उशीर नको व्हायला ना. केदार पण वाट बघत असेल. एवढी चांगली गोल पोळ्या करणारी कोण आहे?